नाशिकमध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या बैठकीत वाद झाला। ठाकरे गटाच्या 2 पदाधिकारी जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। वादावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ देखील केली आहे। विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केलाय, तर एमडी ड्रग्ज विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचवल्याने गीते यांचा पराभव झाला असं जयंत दिंडे म्हणाले। आणि यावेळी पांडे आणि दिंडे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। विनायक भाऊ असेल, वसंत भाऊ असेल, आम्ही लहानपणाचे मित्र आहे आणि भाषण असो किंवा इतर गोष्टी असो, आमची एकमेकांशी चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो, जसं लहानपणी एकत्र काढलेलं आहे। परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला, असा काही वादविवाद झालेला नाही आहे। हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका। नाशिकातील मनसे आणि ठाकरे सेनेच्या बैठकीत नेमकं काय झालंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती। ठाकरे सेनेचे विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यामध्ये वाद झालाय। एमडी ड्रग्ज विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीतेंचा पराभव झाल्याचं दिंडेंनी म्हटलंय। जयंत दिंडेंच्या वक्तव्यावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेतलाय। पांडे आणि दिंडे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची त्यानंतर सुरू झाली। आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाच का, असा सवाल पांडे यांनी दिंडे यांना विचारला। विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।